मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे चकमक प्रकरणी पोलिसांना दणका दिलाय। अक्षय शिंदे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 5 पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। कोर्टाने संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचाही आदेश दिलाय। तसंच एक विशेष पथक गठीत करून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। मुंबई गुन्हे शाखेसह पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या देखरेखीखाली ही समिती स्थापन करण्यास सांगण्यात आलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाने समितीला सगळ्या बाजूंनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। राज्य सरकारने आदेशावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची मागणी फेटाळली। निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने ती आदेशावर स्थगिती देण्याची मागणी केली होती। कोर्टाच्या आदेशानंतर वकील असीम सरोदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलीस केवळ सॉफ्ट टार्गेट आहेत। पोलिसांवर कुणी दबाव आणला आणि त्याचा एन्काउंटर कुणी करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल। ज्यांनी बेकायदेशीरपणे वर्तन केलेलं आहे त्या सगळ्या नेत्यांना कायद्याच्या कचाट्यात घेण्याची गरज आहे। ज्यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं समर्थन केलं आहे ते अत्यंत जुनाट विचाराचे आणि बेकायदेशीर डोक्याचे लोक आहेत, हुकुमशाही पद्धतीचे नेते आहेत। पुढे ते म्हणाले, ज्यांनी अक्षय शिंदेच्या हत्येचं समर्थन केलं ते बेकायदेशीर लोक आहेत। सत्ता आपल्या हातात असल्यानं सत्ताधीश बनू पाहणारे हुकुमशाही प्रवृत्तीचे जे नेते आहेत त्यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण, भांडवल आणि समर्थन केलं।